शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होते. ड्रीम कॅसल परिसर, कॅनल रोड आणि मखमलाबाद रोडसह अनेक महत्त्वाच्या मार्गांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यांवरून दररोज मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करतात. मात्र खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. अपघाताचा धोकाही निर्माण झालेला दिसतोय. रस्त्यांची दुरवस्था पाहून नागरिक संतापलेले पाहायला मिळतात. आता तुम्ही बघता या रोडला किती रहदारी चालू आहे. हा रस्ता इतका खराब झालेला आहे, ड्रीम कॅस्टल ते मखमलबाद रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच नेमकं कळत नाहीये. आम्ही ज्या नाशिकच्या प्रतिनिधी निवडून दिलं ते नेमकी करताय काय. नाशिकला इतके खड्डे झाले, त्या खड्ड्यामुळे तुम्ही बघता असं दररोज टीव्हीला पेपरला सोशल मीडिया न्यूज येते. आतापर्यंत 5 ते 7 लोकांचे मृत्यू झालेले, त्यांचे जीव गेले आणि दररोज कोणी कोणी ऍक्सिडेंटमध्ये कोणाचा हात जातोय, कोणाचा पाय जातोय, कोण फ्रॅक्चर होतोय, कोणाच्या डोक्यात दुखापत होतीये. दररोज आपण पेपरमध्ये न्यूजमध्ये बघतोय नाशिकमध्ये खड्डे, खड्ड्यात रस्ता, रस्त्यात खड्डे. नाशिक खड्डा सिटी झालेली आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली इतके पूर्ण रस्ते नाशिकमध्ये खोदून ठेवलेले, एक पण रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आणि इतका त्रास होतोय नागरिकांना की आता व्यथा सांगू शकत नाहीये. रोड आहे, त्या कॅनल रोडची इतकी गंभीर दयनीय अवस्था झालेली आहे की तुम्ही बघत असता इतके दररोज ऍक्सिडेंट होत आहे. लहान मुलं असतील, लेडीज असतील, महिला वर्ग असतील, वृद्ध लोक असतील, त्यांना दररोज काही ना काही आजार होऊ राहिले. शासनाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर याच्या उपाययोजना करायला पाहिजे, अशी आमची एक सामान्य नागरिक म्हणून शासनाकडे विनंती आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली रस्ते खोदून ठेवण्यात आले असून त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचा आरोप नागरिक करताना दिसतात. लोकप्रतिनिधींना निवडून दिल्यानंतरही मूलभूत प्रश्नांकडे लक्ष दिलं जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. रोजचा हाच रस्ता आहे जाण्या येण्याचा, पण इथे रस्ता एवढा खराब आहे ना की मी आता बोलू शकत नाही. इतका म्हणजे मी आता मुलांना क्लासला सोडवायला याला त्याला अक्षरशः मुलांची मान इतकी हलते की मान कधी त्यांची लचकेल किंवा पटकन पुढे खड्डा येईल, मी कधी पडेल किंवा मुलं पडतील किंवा त्यांना लागेल, असं काहीच इथे काळजी कोणीच घेत नाही. आम्ही ज्यांना मतं दिले, निवडून आले, ते लोक काय करताय, कुठे ते सध्या? नाशिक स्मार्ट सिटी नाही तर नाशिक हार्ड सिटी झाली आत्ताच्या सिच्युएशनला. खड्ड्यांमुळे दररोजच्या प्रवासात मोठ्या अडचणी येत असून रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. शहरातील खड्ड्यांचा हा प्रश्न प्रशासन कधी मार्गी लावणार, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जातो. नाशिक शहरातील खड्ड्यांच्या या गंभीर प्रश्नावर प्रशासन आता ठोस उपाययोजना करणार का, की नाशिककरांना आणखी काही दिवस खड्ड्यांमधूनच प्रवास करावा लागणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. प्रकाश दुर्वे, आपलं नाशिक.